नागपुर ग्रामीण की सावनेर पुलिस ने एक ऐसी खौफनाक वारदात का पर्दाफाश किया है जिसे सुनकर आपके रोंगटे खड़े हो जाएंगे। पाटन सावंगी इलाके में एक 65 वर्षीय बुजुर्ग महिला की बलात्कार के बाद बेरहमी से हत्या कर दी गई। लाश पूरी तरह सड़ चुकी थी, लेकिन नागपुर पुलिस ने अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजेंस तकनीक का इस्तेमाल कर न सिर्फ मृतका का चेहरा रिक्रिएट किया बल्कि दरिंदे को भी दबोच लिया। घटना सावनेर के पाटन सावंगी शिवार की है, जहां एक खेत में 65 से 70 वर्ष की बुजुर्ग महिला का शव मिला था। पोस्टमार्टम में महिला के साथ दुष्कर्म और हत्या की पुष्टि हुई। पुलिस के सामने सबसे बड़ी चुनौती महिला की पहचान करना था, क्योंकि चेहरा पूरी तरह सड़ चुका था। इसके बाद नागपुर ग्रामीण पुलिस ने आर्टिफिशियल इंटेलिजेंस तकनीक से महिला का डिजिटल फेस रिकंस्ट्रक्शन किया। जांच के दौरान पुलिस ने 182 सीसीटीवी फुटेज खंगाले। घटना स्थल पर मिले चिप्स के पैकेट के रैपर की तकनीकी जांच की और 5000 मोबाइल डेटा को ट्रैक किया। इस कड़े वैज्ञानिक टेक्निकल एनालिसिस के बाद 6 जुलाई को पुलिस ने आरोपी सुधाकर दादाराव मंडपे उम्र 48 वर्ष निवासी सावनेर को गिरफ्तार किया। पुलिस रिकॉर्ड के मुताबिक आरोपी आदतन अपराधी है, जिस पर साल 2005 में कलमेश्वर में बलात्कार और 2018 में सावनेर थाने में विनय भंग का मामला दर्ज है। पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। 27 तारखेला सावनेर पोलीस स्टेशनचे पाटण सावंगी चौकीच्या परिसरात नागपूर ग्रामीण पोलीसला एक महिलेच्या मृत बॉडी सापडला। एक दुर्गम क्षेत्रग्रस्त भागामध्ये बॉडी अर्धनग्न अवस्थेमध्ये होता आणि हे जे महिला आहेत ते लगभग 60 ते 70 वर्षाचे होता। पीएमचे नंतर अशा कळाला की हे महिलाचे जे मृत्यूचे जे कारण आहेत ते अनैसर्गिक बलात्कारचे आहेत आणि हे खूप ग्रुसम मेथड केलेला अनैसर्गिक बलात्कार आहेत। त्या आणि हे जे महिला आहेत त्याच्या काही आयडेंटिटी, काही आसपासचे लोक त्यांना ओळखता पण नव्हता आणि त्यांच्या जे बॉडी पण होता ते पूर्णपणे डिकम्पोज झाला होता। या गुन्ह्याचे गंभीरता बघून नागपूर ग्रामीण पोलीसने त्यांच्या जे फेस आहेत त्यांच्या मार्वल संस्थाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत फेसचे रिकन्स्ट्रक्शन केला। त्यानंतर एक वेंडर अनालिसिस पण आम्ही केला आणि डिटेल टेलिकॉम अनालिसिसचे आधारवर हे महिलाचे ओळख झाला की ते महिला जे होता ते खापरखेडा किंवा दहेगावचे एरियामध्ये काही दिवसापूर्वी ते तिथे फिरत होता। त्यानंतर ते एरियाचे सीसीटीव्ही कॅमेराज जे आहेत ते लगभग 500 सीसीटीव्ही कॅमेराजची तपासणी नागपूर ग्रामीण पोलीसचे एलसीबी ने केला आणि त्यामध्ये एक प्रायव्हेट बस वेंडरचे ऑफिसमध्ये आम्हाला एक सीसीटीव्ही फुटेज सापडला, ज्या मध्ये एक आरोपी जे लाल शर्ट मध्ये होता त्यांच्या खूप ब्लड फुटेज आम्हाला सापडला ते बस ऑफिसमध्ये। त्यानंतर त्यांच्या जे आरोपीचे जे रिकन्स्ट्रक्शन आहेत त्यांच्या बॉडीचे आणि त्यांच्या फेसचे ते पण मार्वलने केला आणि त्या आधारावर एक फेशियल रिकन्स्ट्रक्शन झाला। त्यानंतर क्राईम ब्रांचने अजून सीसीटीव्ही आणि टेलिकॉम अनालिसिसच्या आधारावर हे आरोपीला काल म्हणजे 6 तारखेला त्यांना नागपूर शहरचे बोखारा एरिया कडून त्यांना अटक केला आणि जे एआय मार्फत जे रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि जे ऍक्च्युअल आरोपी आहेत त्यांच्या रिकन्स्ट्रक्शन मध्ये लगभग 85% चे मॅच आहे। म्हणजे जे रिकन्स्ट्रक्शन आरोपी अटक करण्या ते 4 दिवसापूर्वी रिकन्स्ट्रक्शन करण्यात आला होता, जेव्हा कोणी विटनेसने आरोपीला पाहिला नव्हता। त्यानंतर जेव्हा जे ऍक्च्युअल आरोपी आम्हाला सापडला दोन्ही मध्ये जे मॅच आहे ते 85% आहेत। हा जे तपास आहे ते ॲडिशनल एसपी नागपूर ग्रामीण, एएसपी सावनेर आणि लोकल क्राईम ब्रांच जे टीम आहेत त्यांनी खूप परिश्रम केलेला आहेत आणि ब्लाइंड केसेस मध्ये टेक्नॉलॉजीचे काय उपयोग होऊ शकतात
खास तौर से म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आम्ही कसे वापरू शकतात त्याच्या एक चांगला उदाहरण आहे ते डिटेक्शन आणि इन्व्हेस्टिगेशन. हा केसमध्ये जिथे हे महिलाचे जे मृत पार्थिव शरीर होता तिथं आम्हाला एक चिप्स पॅकेटचे टॉपचे पॅकेट आम्हाला सापडला जे की बालाजी चिप्सचे होता. त्यानंतर नागपूर ग्रामीणचे जे इन्व्हेस्टिगेटिंग टीम आहेत त्यांनी एक बालाजी चिप्सचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना स्पॉटवर बोलवलं आणि त्यांच्याकडून हे माहिती घेतला की कुठे कुठे जे शॉप्स आहेत जे सीन ऑफ क्राईमचे जे जवळ आहेत तिथे त्यांनी ते प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या आधारावर आम्ही हे पण ट्रॅक केला की कुठे कुठे अशा पेमेंट्स म्हणजे चिप्सचे पॅकेटचे जे कॉस्ट आहेत ते 10 रुपयाचे आहेत ते कुठे कुठे 10 रुपयाचे पेमेंट्स पण झाला होता. याच्या मार्फत आम्हाला हे क्लिअर झाला की तपासचे जे दिशा आहेत जे डायरेक्शन आहे ते पाटण सावंगी कडून खापरखेडा चे दिशेने आहेत आणि खापरखेडा जे आहे ते सीन ऑफ क्राईम पासून 15 किलोमीटरचे दुरीवर आहे. दुसरा या गुन्ह्यामध्ये एकूण 52,000 फोन नंबर्सचे तपासणी आमच्या सायबर टीम आणि क्राईम ब्रांचचे टीमने केलेल्या आहेत. त्या आधारावर बरेचसे शॉर्टलिस्टिंग आम्ही केला ज्या आधारावर आरोपीने काल आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव सुधाकर दादाराव मंडपे आहे. त्यांच्या एज 49 आहेत. 20 वर्षापूर्वीचे त्यांच्या एक लैंगिक अपराधचे 21 वर्षापूर्वीचे त्यांच्या एक लैंगिक अपराधचे गुन्हा त्यांच्यावर कळमेश्वर पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. आतापर्यंत मृत महिला आणि आरोपी मध्ये काही संबंध दिसून नाही आलेले आहेत. महिला जे आहेत ते पण पूर्णपणे ब्लाइंड अँगल होता आणि आरोपी चे आयडेंटिफिकेशन जे आहेत ते पण तपासामध्ये एकदम ब्लाइंड अव्हेन्यू आहे. महिलाचे जे मृत शरीर होता ते पूर्णपणे डिकम्पोज झाला होता आणि त्यांच्या जे चेहरा पण आहे ते पण डिकम्पोज झाला होता. फॉरेन्सिक सायन्सचे मदत घेऊन आम्ही मेजरमेंट्स केला त्यांच्या स्कलचे आणि हाय रेझोल्युशन फोटोग्राफी केला सगळे अँगल्स कडून त्यांच्या डिकम्पोज फेसचे. त्या आधारावर मार्वल कडून आणि AI चे मार्फत आम्ही त्यांच्या फेसचे रिकन्स्ट्रक्शन केला. आरोपीचे जे फुटेज आम्हाला भेटला होता ते एकदम ब्लर्ड फुटेज होता आणि सीसीटीव्ही कॅमेरा आणि आरोपी मध्ये जे डिस्टन्स होता सीसीटीव्ही कॅमेराची क्वालिटी पण खूप वाईट होता पण जे डिस्टन्स होता ते सुमारास 25 ते 30 फीटचे होता. यामुळे त्यांच्या जे फेस आहे ते पूर्णपणे ब्लर्ड होता आणि फुटेज घेऊन आम्ही AI चे मार्फत त्यांचा रिकन्स्ट्रक्शन केला आणि जेव्हा आरोपी आम्हाला सापडला आम्ही कम्पेअर केला जे AI ने आम्हाला फुटेज जे रिकन्स्ट्रक्शन दिला होता आणि ऍक्च्युअल आरोपी दोन्ही मध्ये लगभग 85% चे मॅच होते.